श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, अदृश्य व अतींद्रिय असे अव्यक्त आणि दृश्य व इंद्रिय गोचर असे व्यक्त दोन्ही मिळून जग रचले आहे. जन्माच्या दरवाजाने जीव अव्यक्तातून व्यक्तात उतरतो आणि मृत्यूच्या मार्गाने तो व्यक्तातून अव्यक्तात नाहीसा होतो. सामान्यपणे स्थूल देहाच्या पडण्याला मृत्यू म्हणतात. 99% जीवांच्या बाबतीत हे खरेही आहे. पण स्थूल देहाचा मृत्यू येण्याच्या आधीच सूक्ष्म व कारण देहाचा मृत्यू होणे हा संतांना आवडणारा मृत्यू होय. नुसत्याच स्थूल देहाचा मृत्यू पुन्हा जन्मास येण्याची संधी देतो, पण सूक्ष्म व कारण देहाचा मृत्यू पुन्हा जन्म देत नाही. संतांच्या संगतीमध्ये सूक्ष्म व कारण देहाचा नेती म्हणून पूर्ण निषेध केला तर तिन्ही देहांचा साक्षी जो आत्मा त्याचे दर्शन घडते. आत्मदर्शनाने मृत्यूचे रहस्य उलगडते व मग मृत्यूचे भय मुळातूनच नाहीसे होते. माणसाला मृत्यू अवश्य आहे, कारण माणूस वासना तृप्त करण्यासाठी जन्म घेतो. वासना तृप्तीने मिळणाऱ्या सुखोपभोगासाठी वापरून देह जीर्ण होतो. जीर्ण देह मनाप्रमाणे भोग घेऊ शकत नाही, भोग देऊ शकत नाही. भोगवासना तर शिल्लक उरते. ती तृप्त करण्यासाठी जीर्ण देह सोडून नवा देह घेण्याची सोय मृत्यूने केली आहे. संतांच्या कोशांमध्ये मृत्यूचा अर्थ अज्ञानाची निवृत्ती होणे, वासना निर्मूल होणे, अहंकार बळी देणे किंवा मीपणाने न उरणे असा आहे. मीपणाने जो मरतो त्याला पापपुण्य, धर्माधर्म, शुभाशुभ, माझे तुझे इत्यादी द्वंद्वे राहत नाहीत. मानवी जीवनात मृत्यू इतकी निश्चित, सत्य, अनिवार्य आणि गूढ घटना नाही. म्हणून मृत्यूच्या निरोगी चिंतनाने देहाची व संसाराची आसक्ती विनासायास सुटते. स्वतःमधील दृश्याच्या म्हणजे अनात्म्याच्या मृत्यूचे दर्शन होत नाही तोपर्यंत खऱ्या स्वचे म्हणजे द्रष्ट्याचे म्हणजेच आत्म्याचे दर्शन होत नाही. दृश्यामध्ये मृत्यूचे व द्रष्ट्यामध्ये अमृताचे साम्राज्य चालते. मृत्यू ही ईश्वराचीच एक विभूती आहे. जीव अंतःकरणाने एकदा का आत्मवस्तूला चिकटला की देहाचा मृत्यू देखील त्याला आत्म्याहून बाजूला सरकवू शकत नाही. मरण्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य आहे. माणसाने मोठ्या धीराने, शांतपणाने पण प्रसन्न आणि पवित्र मनाने मरावे. जागेपणी सर्वांचा निरोप घेऊन निर्भयपणे देह सोडण्यात कौतुक आहे. मृत्यूचा क्षण फार महत्त्वाचा असतो. आधी बेशुद्ध असलेला माणूस मृत्यूच्या क्षणी शुद्धीवर येऊनच देह सोडतो. तो शुद्धीवर आलेला इतरांना कळेलच असे नाही. वासनाशून्य माणूस अविद्यामुक्त होतो. तो देहात दिसला तरी आतून आधीच मेलेला असतो. ज्या क्षणी सत्पुरुषांची वासना शून्य होते तोच त्यांचा खरा अंतःकाळ होय. तो देह सोडतो ती वेळ आपण अंतःकाळ म्हणून मानतो. मीपणाने मेल्यानंतर सत्पुरुषाचा देह त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जगतो व मरण पावतो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 7 समास 10 देहांत निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.